Hello everyone, welcome to my channel. This is भारत वावरे. विद्यार्थी मित्र, फेब्रुवारी महिन्यामध्ये 12वीची एक्झाम स्टार्ट होत आहे. एक्झाम संपल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांचे सगळे विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या प्रवेशापासून बाहेर घेतले जातात. आता आपण विचार करू मेडिकल सायन्सचा. दरवर्षी 25 लाख विद्यार्थी नीटची एक्झाम देतात. BHMS आणि BUMS च्या जागा आणखी 10 ते 15 हजार. व्हेटरनरी सायन्स आणि बॅचलर ऑफ फिजिओथेरपी या अलाइड कोर्सच्या जागा आणखी 10,000. म्हणजे जवळपास 1,75,000 जागा या सगळ्या प्रकारच्या डॉक्टरांच्या असतात. आणि नीटची एक्झाम तर 25 लाख स्टुडंटने दिलेली आहे. मग हे 23 लाख स्टुडंट कुठे जाणार? त्यांच्या करिअरचं नेमकं काय? हा अतिशय महत्वाचा, अतिशय गंभीर आणि चिंतेचा असा विषय. म्हणूनच इंजिनिअरिंग आणि मेडिकल सायन्स 2008 मध्ये सोडलेलं चंद्रयान असेल किंवा 2019 मध्ये सोडलेलं चंद्रयान असेल, म्हणजे काय, एकंदरीत काय, अवकाशामध्ये संशोधन करणारं हे क्षेत्र आहे. म्हणजे काय, हे रिसर्च असं फील्ड आहे. ही झाली एक बाजू संशोधन. पृथ्वीच्या पोटात म्हणा किंवा भूगर्भामध्ये अनेक प्रकारचे धातू असतात. गोल्ड असते, सिल्वर असते, कॉपर असते, झिंक असते, ग्रॅफाइट असते. डायरेक्ट ह्या क्षेत्रामधून सायंटिस्ट निर्माण होतात. म्हणूनच ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी, खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग आणि मेडिकल सायन्स ह्या फील्ड बरोबरच रिसर्च फील्डचा जरूर विचार करावा. कारण आपल्याला नुसतं इंजिनिअरिंग माहिती असते, मेडिकल सायन्स माहिती असते, पण त्या व्यतिरिक्त पण काहीतरी करिअरचे मार्ग आहेत जे माहीतच नसते. म्हणून संशोधन क्षेत्राचा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी जरूर विचार करावा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या देशामध्ये सायंटिस्ट निर्माण करणाऱ्या कोणकोणत्या संस्था आहेत, त्या संस्था कोणकोणत्या शहरामध्ये आहेत, तसेच सायंटिस्ट निर्माण होण्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय लागतो याची संपूर्ण माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. आजचा व्हिडिओ हा आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करावं, जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करावा, बेल आयकॉनला प्रेस करावं आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करावं. कारण हे चॅनल माझं नुसतं एकट्याचं नाही, हे चॅनल तुमचं, आमचं, सगळ्यांचं. धन्यवाद.